आता आपण बघणार आहोत तिकीट मॅनेजमेंट. तिकीट मॅनेजमेंट ह्या मेनूमध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसेल तिकीट्स. याच्यावर क्लिक केलं तर तिकीट मॅनेजमेंटचं स्क्रीन ओपन होतं. या स्क्रीनमध्ये हे स्टेटस आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. नवीन तिकीट ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड बटनने ते तुम्ही ॲड करू शकता. नंबर ऑफ रोज किती बघायचे या ग्रीडमध्ये हे तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्हाला चेंज करू शकता तुम्ही. सर्च करायचं असेल एखादी एंटिटी समजा तुम्हाला चेक करायचं आहे की कुठलंतरी एक एल-एन-टीचं ही तुम्हाला तिकीट सर्च करायचं असेल तर तुम्ही एल-एन-टी टाईप केलं तर ते तुम्हाला दिसेल इथे एल-एन-टी. एल-एन-टीचे एवढे तिकीट आहेत. हे तुम्हाला सगळे समोर दिसतात. इथे दिसतील टोटल एंट्रीज किती आहेत. हे मी कॅन्सल करतो. हा जो भाग आहे याला ग्रीड म्हणतात. हा सिरियल नंबर आहे, क्रिएटेड डेट आहे, क्रिएटेड बाय आहे, असाइन टू. इथे तुम्हाला कळतं की ही कोणाला असाइन, ही कोणी क्रिएट केलं आहे आणि ही कोणाला असाइन केलं तिकीट. स्टेटस काय आहे, तिकीटचं नाव काय, डिस्क्रिप्शन काय आहे. इथे तुम्हाला टोटल एंट्रीज दिसतील. हे टोटल नंबर ऑफ पेजेस दिसतील. मागे पुढे तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीने हे तिकीट मॅनेजमेंटचं स्क्रीन आहे. आपण एक तिकीट नवीन क्रिएट करून बघूयात. ॲड बटनवर प्रेस केलं, ॲड तिकीट, तिकीट नेम. एक मी तिकीट क्रिएट करतो. प्रिंट इनवॉइस अँड कुरिअर टू एल-एन-टी असं मी करतो. डिस्क्रिप्शन मध्ये मला जे काय लिहायचं ते मी डिस्क्रिप्शन लिहू शकतो. डिस्क्रिप्शन इथे ॲड करतो. हे कधीपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे, हे मला आजच कंप्लीट व्हायला पाहिजे किंवा उद्या कंप्लीट व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने मी त्याची डेट इथे टाकू शकतो. ॲक्च्युअल कधी कंप्लीट केलं ती डेट मी इथं नंतर अपडेट करू शकतो. क्रिएटेड बाय स्वतःच मी क्रिएट केलं ॲडमिन. स्टेटस आता मी ओपन ठेवतो. WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे, आणि क्लोज म्हणजे कंप्लीट झालं. तसं आत्ता हे काम अजून सुरू झालेलं आहे म्हणून मी त्याला ओपन ठेवतो. तिकीटचं टाईप प्रायोरिटी आहे तर मी 1 2 3 आता सध्या मी त्याला नॉर्मलच ठेवतो, काही बनत नाही. असाइन्ड युजर मी हे कोणाला असाइन करतोय तर मी सध्या दीपकला असाइन करतोय. सो मी एक तिकीट क्रिएट करतोय. जे तिकीट मी दीपकला असाइन करतोय आणि ते तिकीटमध्ये मी लिहिलं आहे की एक इनवॉइस प्रिंट करायचं आहे आणि ते कुरिअर करायचं एल-एन-टीला. हा याचा अर्थ होतो. याची प्रायोरिटी हाय, लो, मीडियम. तर मी याला मीडियम म्हणतो आणि मी सबमिट करतो. सबमिट केल्यावर हे सेव्ह होईल. जर मला सेव्ह नसेल करायचं तर मी क्लोज बटन दाबू शकतो. तर मला सेव्ह करायचं आहे म्हणून मी सबमिट बटन दाबतो. तर हे इथं सेव्ह झालं आहे. इथे तुम्हाला दिसेल की ॲडमिनने म्हणजे मी दीपकला तिकीट असाइन केलं आहे. आज असाइन केलं आहे. हे ओपन आहे आणि प्रिंट इनवॉइस अँड कुरिअर टू एल-एन-टी. आणि त्याचं डिस्क्रिप्शन काय असेल ते डिस्क्रिप्शन इथे आलं आहे आणि त्याची प्रायोरिटी मीडियम आहे. अजूनही त्याची बाकीची फील्ड्स इथं आहेत. मॉडिफाय तुम्हाला करायचं असेल तर मॉडिफाय करू शकता. इथे मी क्लिक केलं तर ते मॉडिफाय होतं. हे डमी तिकीट होतं म्हणून मी याला परत एकदा डमी लिहितो. डमी सेम डिस्क्रिप्शनमध्ये पण डमी टाकून देतो. बाकी काही चेंजेस करायचे असतील तर मी चेंज करू शकेल. आणि मी याला सबमिट म्हटलं की ते सबमिट होईल. हे तुम्ही इथे बघू शकता. हे डमी मोड ॲड झाला आहे, इथे ॲड झाला आहे. याच्यामध्ये अजून एक जे फीचर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. स्ट्रीम. इथे स्ट्रीममध्ये तुम्हाला दिसेल याच्यामध्ये तुम्ही या तिकीटवर केलेलं जे जे काही काम आहे ते काम तुम्ही इथे येऊ शकता. असे उदाहरणार्थ दीपकला किंवा मला अजून काहीतरी सांगायचं असेल तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं तर ही स्ट्रीम ॲड होऊन जाईल. इथे ही सगळी या सगळ्या स्ट्रीम्स इथे ॲड होत जातात. समजा मी इथे एक स्ट्रीम ॲड करतो. आफ्टर कुरिअर कॉल मिस्टर XYZ. ठीक आहे. हे एक स्ट्रीम ॲड करून टाकतो मी. इथे तुम्हाला दिसेल ही
स्ट्रीम ॲड झाली म्हणजे दीपकला कळेल की कुरिअर केल्यानंतर मिस्टर XYZला कॉल करायचा आहे. अशा पद्धतीने किती पण स्ट्रीम्स आपण ॲड करू शकतो. तर ही आपण एक तिकीट ॲड केलं आहे आत्ता. ठीक आहे. इथं हा जो सेक्शन दिसतोय ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल टोटल ओपन तिकीट्स किती आहेत. WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस किती आहेत आणि क्लोज किती आहेत. तर हे तुम्हाला इथे यांचे नंबर्स इथे दिसतील. अशा पद्धतीने आपण हा सेक्शन पाहिला तिकीट मॅनेजमेंटचा.